हे वशिला म्हणजे काय? वशिला वशिला डार्लिंग तूच सांग वशिला म्हणजे काय ते. इट्स फीलिंग सो ऑकवर्ड. जाऊ दे मीच सांगते. वशिला मी वश करते ना त्यावर. इट्स सो रोमॅन्टिक. वशिला. हे काय बोलताय कळतंय ना तुम्हाला? नक्की तुम्ही याच हॉटेलमध्ये राहताय ना? ठीक आहे विचारा तुम्हीच. हॉटेल ब्ल्यू क्रिस्टल. टोकळे हॉटेलला फोन लावा जरा. हे खरं बोलताय तुम्ही? ऑफकोर्स. एक मिनिट तुम्हाला अजून विश्वास बसत नाहीये डार्लिंग हे काय चालू आहे. आपण इथे का थांबलोय म्हणजे मला खरंच कळत. आय डोंट अंडरस्टँड व्हाय आर यू टॉलरेटिंग दिस. नाही आपल्याला कमिशनर साहेबांना फोन करायला पाहिजे. मला फोन दे आत्ताच्या आत्ता. मला कमिशनर साहेबांना फोन करू दे. तू मला प्लीज थांबू नकोस. एक मिनिट मॅडम, फोन लावतो ना मी इकडे. टोकळे लावा ना फोन पटकन. लावतो साहेब. मॅडम फोन करू नका प्लीज. लागतोय की नाही फोन? लागला साहेब फोन. हॅलो, हा हॉटेल ब्ल्यू क्रिस्टल. हा मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून सब इन्स्पेक्टर बोलतोय. अर्जुन कवठेकर नावाने कुठली रूम बुक केली का तिकडे? स्वीट स्वीट म्हणून सांगा. म्हणजे रूमच ना? केली का बुक त्यांच्या नावाने? बरं ठीक आहे. त्यांचा काही आयडी प्रूफ असेल ना तर माझ्या या नंबरवरती पाठवून द्या पटकन. तुम्ही बसा ना मॅडम. टोकळे जा मॅडमला एक चहा सांगा. नाही नको. असू दे असू दे. जा टोकळे एक चहा घेऊन या. मॅडम सॉरी आहे, हे आमचं कामच आहे. प्लीज तुम्ही हायपर होऊ नका. काम वगैरे सगळं ठीक आहे पण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये हा की तुमच्यामुळे माझ्या हसबंडला इतका त्रास झालेला आहे. सर बसा ना तुम्ही प्लीज. नाही ठीक आहे मॅडम, सांगा ना साहेबांना बसायला. नाही आता ते चिडलेत. नाही सर, चूक झाली मान्य आहे पण आम्हाला अपेक्षित नव्हतं तुम्ही अशा ठिकाणी असणे. नशीब तुम्ही फटके नाही दिलेत त्यांना. डार्लिंग आय एम टेलिंग यू दिस. आय एम नॉट लाइकिंग इट. वी नीड टू इन्फॉर्म अबाउट दिस. मॅडम आता कशाला हा विषय वाढवताय? प्लीज मॅडम, हवं तुम्हाला गाडी सोडायला पाठवू का? काही गरज नाही. आम्ही जाऊ. आम्ही मॅडम प्लीज कमिशनर साहेबांना. नाही सांगणार पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. अर्जुन कवठेकरांशी परत असं कधीच वागायचं नाही कारण अर्जुन कवठेकर कधीच काही विसरत नाही. सॉरी मॅडम. बघा चिडले ते. अँड आय पर्सनली डोंट लाईक दिस. हा रिक्षा हॉटेल ब्लू क्रिस्टल. काय माणूस आहे हा. एवढं वाचवलं मी आत्ताच्या तातात. काय जी बडकणार होती काय थँक्यू म्हणताना. असं कसं जाऊ शकतो सर. सर तुमचं घराणं मोठं, तुमचा भैरवगड मधला मान मोठा, तुमचा श्रीमंतीचा थाट मोठा, तुम्ही मोठे आणि फडतूस. नाही सर तुम्ही ना कद्रू मनाचे आहात. एवढं मी तुम्हाला पोलीस स्टेशन मधनं सही सलामत सोडवून आणलं तसं एक शब्दाला काही बोला नाही तुम्ही. नाही लई काही अपेक्षा नाहीये माझी तुमच्याकडनं आणि फार काही तुम्ही आभार प्रदर्शनाचा जंगी कार्यक्रम करायला पाहिजे असं पण नाहीये. पण साधं थँक्यू थँक्यू इतके दोन शब्द बोलणं जड नाहीये तुम्हाला. पण नाही तुम्ही सरळ सरळ निघून गेलात एकटे. मला साधं विचारलं पण नाही. काय विचारायचं तुला? मुळात इथून शाणपणा करून रात्री निघून कोण गेलं? तू.
मी सांगितलं होतं जा म्हणून. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की तुला जर इथं राहायचं असेल तर मला वेगळी रूम बुक करावी लागेल. त्या पलीकडे मी तुला एकदाही जा असं म्हणालो नाही. तू गेलीस. मग तिथे तुला गुंडांनी छेडलं म्हणून मी मध्ये पडलो. नेमके तिथे पोलीस आले आणि मला घेऊन गेले फुकटचं. आणि तू 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 आता जी काही पोलीस स्टेशनमध्ये स्टोरी रंगवली होतीस ना त्याची काहीच गरज नव्हती. कारण मी कोण आहे, मी काय आहे मला चांगलं माहिती. 5 मिनिटात किती 5 मिनिटात मी त्या पोलिसांना पटवलं असतं की मी कोण आहे. विदाऊट ऑल दिस नाटक. तो पोलीसवाला घाबरला म्हणून त्यानं जर विचारलं असतं हॉटेलवाल्यानं की हे बुकिंग नवरा बायकोचं आहे का तर एका मिनिटात उघडी पडली असतीस तू. लोकांना मूर्ख बनवायला ना सुद्धा अक्कल लागते. अक्कल कळतंय का. ही अक्कलेचा महासेल लावायची ना काही गरज नव्हती. नॉनसेन्स. माझा मी कळतंय माझा मी बाहेर पडलो असतो. आणि आत्ता अजूनही तुझं रात्री बेरात्री कवठे भैरवगडला जायची हाऊस फिटली नसेल ना तर हा तुझा बेड. झोप इथे. मी जातो सोफ्यावर. अख्खी रूम तुमची. घ्या झोपा. अर्जुनशी प्रेमानं वागायचं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. सर तुम्ही इथे नका झोपू सोफ्यावर. तुम्ही जा आत झोपायला. नाही परत काय काय ऐकावं लागेल ना मला. काल मी फडतूस होतो, आज मी कदरू झालो. उद्या स्त्री दाक्षिण्य दाखवलं नाही म्हणून काय काय ऐकावं लागेल तुमच्या शब्दकोशातून. माहित नाही ना. जाऊन झोपा. आणि हा मी तुमचा बॉस आहे. माझ्यावर बॉसगिरी नाही करायची. आणखीन एक माझी झोप आणि माझ्या मनात डोकावून पाहिलेलं मला आवडत नाहीये. तुम्ही जी तुमची इंग्लिश स्पीकिंग कोर्सची झलक दाखवलीत ना त्याचं एक छोटं ट्युटोरियल घ्या. डिस्टर्ब डोक्याचा तर तू आहेस रे. नाही तुला डिस्टर्ब करून प्रेमात पाडलं ना तर नाव सावी नाही लावलं. मिस्टर तिरसट. गुड नाईट. मी तुम्हाला काय म्हणतोय की लिसन व्हॉट आय एम सेइंग. आय एम सॉरी. आय एम सॉरी. तिरसट आता पण व्हिडिओ कॉलवर मीटिंग करताय की काय. एवढं रात्रीच. मी काय म्हणतो ते तुम्ही ऐकून घ्या. व्हॉट आय एम सेइंग की आय एम सॉरी. मला असं वाटतं की मी I'm sorry. What I'm saying, I'm sorry. तिरसट माझी झोपेत माफी मागतोय की काय. सर मायला जागा असताना धरू धरू मारे. झोपेत आय एम सॉरी.
कहानी में ट्विस्ट, विचित्र आइटम है. साढ़े पाँच. मिस वशिला, मिस वश मिस वशिला. या मिस वशिलाचा काय प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही. जाऊ दे. मिस वशिला, गो टू हेल. तुम्हाला काय वाटलं मी तुमचा शोध घेत मागे येईन, कॉल करेन तुम्हाला, पण तुम्ही आणि तुमचे प्रॉब्लेम्स ना काय करायचं ते करा. आय वोंट केअर. खरं कुठे गेली ही? याशक्य थँक्यू रे, आणि सॉरी एका हाकेवर मदतीला आलास. ना खड्डा आवाज बुमरँग बसला. अगं त्याचं काय नाही, लय दिवस चार्ज झालो नव्हतो. पण त्या इन्स्पेक्टरचा हात लय कडक होता. अरे खरंच सॉरी, मला खरंच नाही वाटलं पोलिसांचं लफड होईल. अगं मार खायचं कन्फर्म होतं. तुझ्या त्या हिरोच्या हातचा खायचा, आता त्या पोलीसवाल्यांच्या हातचा खाल्ला. बरे गे, अगं नको. आला मोठा उदार, गप घे. बरं थँक्यू बरं का. आणि पुन्हा काही काम असलं तर कळव मला. हो. ते तिरसटचा फोन. हॅलो सर, बोला. सॉरी सर, ते ना मी डू नॉट डिस्टर्बच्या पाठीजवळ चिठ्ठी लिहून येणारच होते, पण म्हणलं चिठ्ठीमुळे पण तुम्हाला डिस्टर्ब होईल ना, म्हणून नाही केलं तसं. आता लगेचची बस आहे म्हणून घाईघाईत निघाले. म्हणलं तुमची झोप कशाला डिस्टर्ब करावी म्हणून डिस्टर्ब केलं नाही. आत्ता कुठे आहेस? आता मी ते आपल्या ब्लू क्रिस्टल हॉटेलच्या पुढे जो रिक्षा स्टँड आहे ना तिकडे. थांब तिकडेच, आलो मी. गिल्ट आलाय बहुतेक. मिस्टर तिरसट, ये की वाटच बघतीये. चला. मिस वशिला, टेरा क्यू आणि तोंड म्यूट करून गाडीत बसायचा. हो तुम्ही चला. सॉरी सर, टाइम प्लीज. एक बोलायचं होतं. बोला. सर, तुम्हाला माझा लई राग आला असेल ना. म्हणजे काल मी पोलीस स्टेशन मध्ये खोटं बोलले, तुमच्याशी भांडले, मग दादा तोंडाला येईल ते बोलले. सॉरी म्हणायचं का तुम्हाला मिस वशिला? नाही सॉरी नाही, पण एक सांगायचं होतं की खरं कायम बरोबरच असलं पाहिजे असं अट्टास करून चालत नाही, आणि खोटं कायम चूकच असतं असं पण नाही. खरं आणि खोट्या मागची भावना खरी का खोटी हे बघितलं पाहिजे. आता काल मी पोलीस स्टेशन मध्ये जे खोटं बोलले ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. तुम्ही त्यातनं सही सलामत सुटावं अशीच माझी इच्छा होती. सच्ची शपथ. हा ठीक आहे ठीक आहे, चला आता.
आणि एक सर, थँक्यू. थँक्यू फॉर वॉट? सर, तुम्ही माझ्याशी कधी प्रेमानं वागाल, बोलाल मला माहित नाही, पण जे माझ्या आयुष्यात आहे ते माझ्यासाठीच ठेवा. काय? तुमचा राग. त्यात मला कोणी भागीदार नकोय. हा, त्यासाठी थँक्यू. निघायचं? हा. अरे याला कुठेतरी बघितलं का वाटते? यो फडके साहेब, फडके फडके साहेब, फडके 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 खाजून खरूच काढायची हौस तुला. इकडे जे आलं हे बघितलं का काय? आवाज तर इथनच आला ना. हा बोला, काय झालंय? स्पीकरवर टाकता का फोन? तुम्ही जरा शांत बसा, मी बोलतो. नाही, मी शांत बसते, पण ऐकता का? हा नाही नाही, तुमच्याशी नव्हतं बोलत मी, त्या नवीन आल्यात ना, मी वशिला त्यांच्याशी बोलत होतो. सर, माझं ऐकून घेता. एवढा का पळत आलास? हा, कुत्रा बित्र माग लागलं का काय? कुत्र नाही ग, फडके. अगं ते हे पांढरा फडका गळ्यात अडकवते ना मी, ते बघून ते पामेरन कुत्र बी मागे लागलं का? काय गल्लीत कुत्री झालीत कधी असली लागली की पाठीमा सगळी वनवा नुसता. म्युन्सिपाल्टीत तक्रार करायला पाहिजे सगळ्यांची. कुत्री माग लागल्यात म्हण. आंघोळ नीट करत जा आधी. काय काय बी काय सांगतेस ताई तू बी? अरे दीपू, हा, मी तुला इचारीन म्हणलं पण इसरले बघ. म्हणजे मी एवढ्या खात्रीनं नाही विचारू शकत, पण अगं बाई बोल की. का तू बी एसटीच्या थांब्याच्या थांब घेत घेत बोलालेस? अगं इतर हृदयाची घंटी टन टन वाजवल्या, ब्रेक फेल होईल ग बाई. बोल. तसं नाही, म्हणजे सावी आपल्या सोबत काही खोट नसेल ना बोलत? असं असं का वाटलं तुला? माझं असं काही म्हणत नाही, म्हणजे सावी माझ्याशी खोटं बोलणार नाही हे मला माहिती, पण तो हेम्या मला म्हणला. काय म्हटलं हेम्या? अरे तो पाटकरांचा हेम्या काल पुण्याला गेलता. त्यानं सावीला पुण्यात पाहिलं. मी त्याला म्हणलं ती तर राजस्थानला आहे म्हणून, तर तो म्हणला मला ती दिसली.
तर तुम्ही थोडं एक मिनिट मिस माझा गळा फाटला. मी काय मुद्दामून पास देतोय का मिस वशिला? मिस वशिला तुमच्याकडचा दरवाजा उघडतो का बघा.